नमस्कार भावानो, हे गाणं ऐका. भावानं तुम्ही फक्त अशी कल्पना करा की या गाण्यामधून तुम्ही शिट्टी काढली आणि मग गाणं ऐकताय. कल्पना सुद्धा करवत नाही, कारण जर ह्या गाण्यामधून जर शिट्टीच वगळली तर गाणं एकदम निरसवानं वाटणार आहे. कारण ही गाणी फेमसच आहेत यांच्या शिट्ट्यांसाठी. 90चं दशक होतं, प्रत्येक गाण्यामध्ये ही शिट्टी ऐकायला मिळायची. कित्येक लोकांना तर असं वाटायचं की ही गाण्यातली शिट्टी जी आहे ती इन्स्ट्रुमेंटल आहे, म्हणजेच काय एखाद्या वाद्यांवर वाजवलेले आहे. जसं कॅशिओवर आता सध्या आपण खूप सारी वाद्ये एकाच वाद्यावर वाजवू शकतो. त्याच्यामध्ये अनुपम खेर असू दे किंवा बिस्मिल्ला खान असू दे किंवा जतीन ललित असू दे म्युझिशियन, अन्नू मलिक, हे सगळे लोक मार खाल्ले होते एकाच म्हणजे मिसअंडरस्टँडिंगवर. ते होतं म्हणजे ही शिट्टी त्यांनी ज्यावेळी पहिल्यांदा ऐकली त्यावेळी त्यांना असं वाटलं की ही शिट्टी तोंडानं वाजवलेली नाही आहे, ही शिट्टी कुठल्या तरी एका इन्स्ट्रुमेंटवर वाजवलेली आहे. आता काळ 90चं दशक होतं. जसं 80च्या दशकामध्ये एक पिक्चर आला होता ज्याचं नाव होतं जुली, आणि त्याच्यामध्ये दिल क्या करे हे एक गाणं होतं आणि त्याच्यामध्ये एक शिट्टी होती ती या म्युझिकमध्ये ॲड झाली होती. आता ती शिट्टी वाजवली होती, त्यांचं नाव होतं नागेश सुर्वे. आता या सगळ्या ज्या शिट्ट्या वाजवलेल्या आहेत या सगळ्या गाण्यांमध्ये त्या नागेश सुर्वे सर यांनीच वाजवलेल्या आहेत. नागेश सुर्वे सर हे मूळचे कोल्हापूर म्हणा लागलो बघा, कारण माझं गाव कोल्हापूर. मूळचे मुंबईचे. जन्म झाला त्यांचा नागपंचमीच्या दिवशी, त्यामुळे घरच्यांनी नाव ठेवलं नागेश. आता असं म्हटलं जातं आहे की शिट्टी ही नागांची भाषा असते. खरं खोटं आपल्याला काही माहीत नाही, पण किती कोइन्सिडन्स, हा किती एक वेगळा योगायोग आहे बघा की नागेश सुर्वे सर यांनी शिट्टी वाजवण्यामध्येच आपलं करिअर बनवलं. तसं आपण म्हटलं जाते शिट्टी वाजवणं हे एक टपोरी माणसाचं लक्षण आहे. शिट्टी वाजवली की टपोरी समजतात. इवन आमच्या घरामध्ये सुद्धा, आमच्या काय कुणाचे पण नॉर्मली आता आमच्या गावामध्ये रात्रीची शिट्टीसुद्धा घालू देत नाही. हे रात्रीची शिळ वाजवू नको, ते काही चांगलं लक्षण नाही आहे असं म्हटलं जातं आहे. पण नागेश सुर्वे सर यांनी आपल्या आत दडलेलं एक असं टॅलेंट जे शोधून काढलं ते म्हणजे शिट्टी वाजवणं, आणि त्याच्यामध्येच त्यांनी आपलं करिअर घडवलं आणि जवळजवळ त्यांनी करोडो रुपये मिळवले. आता पैसे मिळवला हा भाग वेगळा, पण त्यांनी आपलं टॅलेंट शोधून काढलं हे एक वेगळी गोष्ट मानली पाहिजे. याच्यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, तुमच्यामध्ये कोणतं टॅलेंट छुपलेलं आहे ते कधी काय सांगता येत नाही. आता यांची चित्रपटाची जर्नी जी चालू झाली होती ती बॉलिवूडमध्ये जवळजवळ 70-80च्या दशकामध्ये चालू झाली, पण फेमस ते त्यावेळी झाले जेव्हा जुली पिक्चर आला. त्याच्यानंतर जतीन ललित असू दे किंवा लक्ष्मीकांत प्यारेलाल असू दे, अन्नू मलिक असू देत, हे मोठमोठे जे कोण म्युझिशियन्स आहेत ना त्या सगळ्या म्युझिशियन्सनी यांच्या शिट्ट्या वापरल्या. एक काळ असा आला होता की यांच्या शिट्टीशिवाय गाणंच पूर्ण व्हायचं नाही. त्याच्यामध्ये फेमस जे काय म्हणजे जवळजवळ यांनी 1500पेक्षा जास्त बॉलिवूडच्या गाण्यांमध्ये शिट्टी वाजवलेली आहे. याच्यामध्ये मला आवडलेले आहेत ते म्हणजे फनामधलं सॉन्ग असू दे किंवा धूम 2चं जे काय सॉन्ग असू दे, दिल तो पागल है, अशी कित्येकशी गाणी म्हणजे जवळजवळ यांची सगळी गाणी. सौदागरमधलं तर काय म्हणजे लाजवाब, आणि सौदागरमधलं जे शिट्टी ऐकली अन्नू मलिकनी तर त्यांनी बाजीगरमध्ये असू दे किंवा त्यांच्या सगळ्या पिक्चरमध्ये पुढच्या शिट्टी ही कंपल्सरीच ठेवली. असे हे अनसंग हिरो आहेत. आता मुद्दा हा आहे की यांनी आपलं करिअर एका अशा क्षेत्रात घडवलं जिथं यांना कोणतं इन्स्ट्रुमेंट रिप्लेस करू शकत नाही, कारण ही शिट्टी होकली वाजवली जाते आणि होकली प्रोड्यूस केली जाते. त्यामुळं असं त्यांचं म्हणणं आहे की यांना कोणतं इन्स्ट्रुमेंट रिप्लेस करू शकत नाही. आत्तापर्यंत तर झालेलं नाही आहे. आत्तापर्यंत यांचा पर्याय म्हणजे नागेश सुर्वे सरांचा पर्याय हे नागेश सुर्वेच आहेत, आणि एक पर्याय त्यांनी निर्माण केलेला आहे ती म्हणजे त्यांचीच कन्या नागेश सुर्वे सर यांची कन्या, ती सुद्धा एक चांगली विसलर आहे आणि त्यांनीसुद्धा 1-2 म्हणजे चांगल्या काय म्हणतो आपण, त्यांनीसुद्धा खूप साऱ्या गाण्यामध्ये विसल वाजवलेली आहे. ते मी ते एक ॲड करतो, तुम्ही हे ऐका. मस्त विस्लिंग करतात. बाकी मला सांगायचा मुद्दा हा होता की एक काळ असा होता जिथं त्यांच्या शिट्टीशिवाय गाणं पूर्ण होत नव्हतं. कित्येक लोकांना ह्या कोहिनूरबद्दल माहीतच नाही की पिक्चरच्या पडद्याआड हा एक लपलेला हिरा आहे. बाकी तुम्हाला यांच्याबद्दल माहिती होतं का ते नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही
तुमच्यामध्ये असं कुठलं एक वेगळं टॅलेंट दडलेलं आहे का, ते पण मला नक्की सांगा.